दक्षिण सोलापूर तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या विंचूर नगरीचे ग्रामदैवत महाशिवयोगी श्री अमोघसिद्ध यांच्या वार्षिक यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक खेळांची मेजवानी असलेली ही 3 दिवसीय यात्रा यंदा विशेष दिमाखात साजरी होत असून विंचूर नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे. 16 एप्रिल रोजी श्री यन्नीमजला या पवित्र विधीने यात्रेचा शुभारंभ झाला. राजकुमार गुरुसिद्धप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नंदीध्वज आणि पालखीची भव्य मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभाग घेत दर्शनाचा लाभ घेतला. अमृतमयी भेटीनंतर सर्व पालख्यांची भव्य नगर प्रदक्षिणा होणार आहे. रात्री पारंपरिक दहकाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेची आणखीन एक ओळख म्हणजे येथे भरणारे कुस्त्यांचे जंगी मैदान. महाराष्ट्र कर्नाटकातील नामवंत मल्ल या मैदानात आपले कसब पणाला लावणार असल्याने कुस्ती शौकीनांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी पाणी, आरोग्य आणि वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मी मल्लिकार्जुन विजयकुमार जाडबुके, पोलीस पाटील, विंचूर. सालाबदाप्रमाणे श्री अमोघसिद्ध यात्रा दिनांक 16/4/2026 पासून ते 18/4/2026 पर्यंत आपल्या गावात पार पडत आहे. तर 16/4/2026 रोजी अमोघसिद्ध देवाचं तैलाभिषेक कार्यक्रम झाला. काल नंदीध्वजाचं मिरवणूक झालं. त्यानंतर आज 17/4/2026 रोजी 17 गावच्या पालख्यांचं भेटीचं इथं भेटा होत आहेत आणि सगळे गावातील सगळे भरपूर लोक इथं जमलेले आहेत. सर्व पालखीच्या भेटांचा इथं सगळेजण आनंदाने आस्वाद घेत आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी गावातून सर्व पालख्यांचे मिरवणूक होईल आणि त्यानंतर कलगीतुराचा कार्यक्रम होईल आणि उद्या 18/4/2026 रोजी सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचे कार्यक्रम होईल आणि त्यानंतर रात्री कौटुंबिक नाटकाचा कार्यक्रम होणार आहे. अशा पद्धतीने महाप्रसाद त्याप्रमाणेच संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन हे इथं करण्यात आलेलं आहे. तरी गावातील सर्व लोक इथं आनंदाने त्याचा आस्वाद घेत आहेत. त्याचप्रमाणे मंद्रुप पोलीस स्टेशनचे आपले हवालदार साहेब इथं उपस्थित राहून त्यांनी चोख काम बजावलेले आहेत. म्हणून मी पोलीस पाटील या नात्याने त्यांचा मी आभार मानतो. अप्पासाहेब सिद्धाराम बिराजदार, विंचूर यात्रा पंच कमिटीतर्फे मी बोलत आहे. आमच्या गावात 3 दिवस सारखे कार्यक्रम होतात. पहिल्या दिवशी यन्नीमजल सदरबासिंग नंदीकोल यांचं ध्वजा मिरवणूक होते. नंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर महाप्रसाद चालूच असतं आणि संध्याकाळी 4-5 वाजता भेट्या जे चालू होते ते 7 वाजेपर्यंत भेट्या होत्यात. नंतर गावातनं मिरवणूक होते. पुन्हा महाप्रसाद चालूच आहे. नंतर रात्री कलगीतुराचे गाणे असतात. नंतर त्याच्यानंतर उद्या परवा म्हणजे कुस्त्या होत्यात. कुस्त्या झाल्यानंतर गावातले सर्व लोक नैवेद्य दाखवतात. गावात सर्वांचं नैवेद्य चालू असतंय आणि रात्री कौटुंबिक कन्नड नाटक असतंय. आणि आम्हाला मंद्रुप पोलीस स्टेशन तर्फे सर्व पोलीस स्टेशनचे सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्पूर्वक आभार करतो. नमस्कार, मी सिद्धाराम गायकवाड सर, अण्णाभाऊ साठे विचार मंच मार्गदर्शक. गेली 17 वर्ष आम्ही जत्रेनिमित्तानं पानपुणीचं आयोजन करतो. या भेटीच्या प्रसंगी आजूबाजूचे आसपासचे भाविक येत असतात आणि त्यांना पिण्याची पाण्याची सोय हवी म्हणून या हेतून आम्ही हा उपक्रम राबवत असतो. आणि अनेक भाविक भेट देऊन पिण्याच्या पाण्याचा लाभ घेतात आणि
हा उपक्रम आम्ही भविष्यात असंच राबवू. धन्यवाद. हा उपक्रम गेली 17 वर्ष आम्ही अखंडपणे राबवत आहोत आणि भविष्यातही आम्ही असंच उपक्रम राबवू असे मी मानस व्यक्त करतो आणि धन्यवाद. ಶ್ರೀ ಗುರು ಸೋಮಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಅಮೋಘ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ದೇವತಾಭ್ಯೋ ನಮಃ. ಇದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರದ ವಿಂಚೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಗುರುಗೌರಿ ಸೋಮಲಿಂಗ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸರ್ವಸಿದ್ಧರ ಭೇಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಭೇಟಿ ಮಾಡ್ಯಾರ. ಮತ್ತೆ ಇದು ಈಗಿನ ಭೇಟಿ ಅಲ್ಲ, ಇದು 40 ವರ್ಷ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಈ ಭೇಟಿ ಚಾಲು ಅದ. ಮತ್ತು ಅವರು 1 ವರ್ಷನೂ ಗುರುವಿನ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. ಗುರುವಿನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಅಮೋಘ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸ್ಥಾನ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಗುರುವಿನ ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದು ವರ್ಷನೂ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಾರ. ಬಹಳ ಚಲೋ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಾರ. ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೋಳಿಗೆ, ರೊಟ್ಟಿ, ದಪಾಟಿ, ಅನ್ನ, ಸಾರು ಇದೆಲ್ಲಾನು ಪ್ರಸಾದನು ಬಹಳ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ. ಭೇಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ 17 ಪಲ್ಲಕ್ಕಿ ಸಿದ್ಧರನ್ನು ಕೂಡಿಸ್ಯಾರ. ಅದ್ರಾಗ ಗುರುವಿನ ಕರೆಸ್ಕೊಂಡು 17 ಸಿದ್ಧರೆಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಭೇಟಿ ತಗೊಂಡು ಇಂಥ ಭೇಟಿ ಎಲ್ಲಿನೂ ನಡೆದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಿದ್ಧಾಟಿಗಳಿಗೆ ನಡೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಭೇಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಇಂಚೂರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು, ಇಂಚೂರೆಲ್ಲ ಗೌಡರು, ಒಡೆಯರು, ಮರಾಯಿಗಳು ಎಲ್ಲರೂ ಊರಿನೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಸದ್ಭಕ್ತಗಳು ಕೂಡಿ ಈ ಒಂದು ಜಾತ್ರೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಬಹಳ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ. ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತೇವೆ ನಾವು. ಕರ್ನಾಟಕದ ನಾವು ಗುರು ಗೌರಿ ಸೋಮಲಿಂಗೇಶ್ವರದ ಸ್ಥಾನದವರು ಮಕಣಾಪುರದವರು. ಹಂಗಾಗಿ ನಮ್ಮ ಗುರುವಿನ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಈ ಭೇಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತಿದ್ದೆವು. ಬಹಳ ಚಲೋ ಮಾಡ್ಯಾರ. ಹಿಂಗೆ ವರ್ಷ ಮಾಡಂಗ ಅವ್ರಿಗೆ ಗುರು ಸೋಮಲಿಂಗ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಲತ್ತೇಳಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ತದೆ.